श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत. जुलै संपतात 4 राशींचे कष्ट संपणार, नशिबाचा गेम पालटणार. 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय, भाग्य सोन्यासारखे उजलेल. ज्योतिषशास्त्रानुसार 2 ऑगस्टपासून 4 राशींचे भाग्य बदलणार आहे. राहू तुमच्या आयुष्यात धनलाभाचे योग घेऊन येतोय. राहू ग्रहांचे नाव काढताच अनेकांना भीतीने घाम फुटतो, पण खरे पाहता राहू हा भीतीचे प्रतीक नसून बदल, महत्त्वाकांक्षा आणि अनपेक्षित संधीचा कारक मानला जातो. तो व्यक्तीची परीक्षा घेतो, पण योग्य स्थितीत आणि योग्य प्रयत्नासह मोठे यशही देऊ शकतो. त्यामुळे राहूचे परिणाम हे संपूर्ण जन्मकुंडलीतील ग्रहस्थितीवर अवलंबून असतात. केवळ राहूचे नाव ऐकून घाबरण्याचे कारण नाही, कारण ज्योतिषशास्त्रानुसार राहूला एक अशुभ आणि छाया ग्रह मानले जाते. आकस्मिक घटना, रहस्य, राजकारण आणि भौतिक इच्छांमध्ये तो प्रमुख घटक मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये राहूचे राशी आणि नक्षत्रातील बदल खूप महत्त्वाचे मानले जातात. त्याच्या राशी आणि नक्षत्रातील बदलांचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. राहू पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये आपले नक्षत्र बदलणार आहे, ज्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. 2 ऑगस्टपासून 4 राशींचे भाग्य बदलणार. राहू धनलाभाचे योग आणतोय. ज्योतिषशास्त्रानुसार राहू सध्या शतभिषा नक्षत्रात आहे. पुढील महिन्यात 2 ऑगस्ट रोजी राहू मंगलाचे नक्षत्र मानल्या जाणाऱ्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. 2 ऑगस्ट रोजी या नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर राहू वर्षभर तिथेच राहील. या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, परंतु 4 राशींना या काळात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. या 4 राशी कोणत्या आहेत त्या आता आपण पाहूया. मेष. ज्योतिषशास्त्रानुसार मेष ही मंगळाची राशी आहे आणि राहू मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. नोकरदार व्यक्तींना चांगली बातमी मिळू शकते. त्यांना इच्छित नोकरी मिळू शकते. या काळात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. मिथुन. ज्योतिषशास्त्रानुसार राहूने नक्षत्र बदलानंतर मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळू शकतो. अचानक पैशाचा ओघ येण्याची शक्यता आहे. एक मोठा व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. एखादा जुनाट आजार बरा होऊ शकतो. सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार राहूच्या संक्रमणानंतर या राशीत जन्मलेल्या व्यक्तीच्या कारकिर्दीला नवीन दिशा मिळू शकते. एखादी समस्या सुटू शकते. एका बहुराष्ट्रीय कंपनीकडून नोकरीची संधी मिळू शकते. त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या मजबूत होऊ शकते. ते घर देखील खरेदी करू शकतात. धनुरास. ज्योतिषशास्त्रानुसार राहूच्या संक्रमणानंतर धनुराशींच्या व्यक्तीच्या सुखसोयी आणि ऐश्वर्य वाढू शकते. दीर्घकाळ चाललेले वाद संपुष्टात येऊ शकतात. त्यांना त्यांच्या मुलासंबंधी खूप चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात वाढ होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलंच, जुलै संपताच 4 राशींचे कष्ट संपणार आहेत. नशिबाचा गेम पालटणार आहे. 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय. भाग्य सोन्यासारखे उजळणार आहेत. त्या राशी कोणत्या? कोणते भाग्य बदलणार? कोणत्या राशींचे आयुष्यात धनलाभाचे योग येईल? ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.